अरे अक्काची बकरी व्याली ओ, अक्काची बकरी व्याली ओ. साहेबराव, जितकी वर्ष आमचं राज्य या गावात तितकी वर्ष तुमची सत्ता आहे. अहो, या गावातल्या सगळ्या शेरड्यांची करणं तुमचीच. अहो, तुमची पैदास फार दुर्मिळ आहे. या देशासाठी एक दिवस ती वरदान ठरणार आहे. त्या साहेबरावला बघितलं की माझ्या बाला माझ्या लग्नाची आठवण येते. फुलांचा पाऊस आणि पाकळ्यांचा पूर, डोळे तुझे टिपुर टिपुर, मनातलं गाणं आणि स्वप्नात सूर, बघत बस काय असं टुकुर टुकुर. तुम्ही तुमची मुलं आणि तुमची ही शाळा काय ते बघून घ्या. अरे उठा उठा, मोठा लफडा झालाय. अरे उठा. पटकन त्या सरपंचाकडे जा आणि त्याला सांगा साठेबाईंना अटक करतात. कोणाचा बोकाड कोणाचं थोबाड, लाळला मिळणार चवीच घबाड. बरबाट बरबाट बरबाट, खायला मिळणार रोंबाट बरबाट. त्या सरपंचाची पद, त्याची वट, जे काय असेल ते सगळं धोक्यात आलं पाहिजे. तुमच्या अंतर्गत भांडणांमध्ये आमच्यासारख्या बाहेरच्या माणसाला मध्यस्थी करावी लागते, हे दुर्दैव आहे. आपले आमदार साहेब सरकारचा पाठिंबा काढून घेणार असं म्हणतायत. चांदीच्या रसात साहेबराव कुठे दिसणार रे? तुला दिसला होता का रे? नाही रे, साहेबराव दिसला का ग वाटत? नाही बाबा. साहेबरावाच्या केसाला धक्का लागला तर एकेकाला कापून खाईल. त्या सरपंचाची जिरवायला तुमच्या पोरांनी जी स्टेप उचलली ना ती आवडली आपल्याला. आमदार सरकारला धारेवर धरतायत, सरकार विरोधी पक्षाला आणि विरोधी पक्ष साहेबराव बोकडाला. हे नक्कीच सरपंचांच्या विरोधात असलेल्या माणसांचं काम आहे. एका काडीनं सगळा भडका उडाला पाहिजे ना, याची जाणीव असू द्या. खारे विजवण्याची वेळ झाली, सोसलेले काळजाने विसरण्या